अरे यार माहोलच आहे रे यार. आणि आम्हाला शिल्पाताई काय मिळालेली दिसलेली नाही आहे. तर श्रेयाने हाक मारली असती काकी म्हणून. हा प्रॉन्सचा आयटम बघा यार, कसलं भारी वाटते. एक नंबर आमची मुंबई. आणि हा वरली सीलिंग ना. की एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटला आम्ही आलेलो आहोत आणि इकडे चला केक कट करा आता. म्हणजे केक बेस्टियनचा केक उचला. आणि नारळामध्ये आमचं बिल आलेलं आहे. ही अर्धी इकडे कवटी आणि हा अर्धा इकडे खाल्लेला नारळ आहे. मस्त खाऊन पिऊन झाले. आता आम्ही चाललोय आणि हा आहे वर स्विमिंग पूल. अरे यार माहोलच आहे रे यार. खतरनाक एकदम. सॉलिड एकदम सॉलिड वाटतं. सो आतमध्ये एंट्री केलेली आहे आम्ही. आणि वाव यार कुठे आलं काय नजारा आहे. काय नजारा आहे. वाव मुंबई आमची मुंबई. ही बघा आमची मुंबई. कान श्रेयान आमचा नाचायला लागलेला आहे. वाव यार. किती मस्त वाटते. एकदम भारी. असं वाटते कुठे बाहेरच आलेलो आहोत. आणि ॲम्बियन्स इतकं भारी आहे. जेव्हा फोटो किंवा रील्स मी बघायची ना असं वाटायचं कधी जाणार आहे. जेव्हा आम्ही बुकिंग केलेलं तेव्हाच. आणि फायनली तो दिवस आला आणि आज आम्ही आलेलो आहोत. आणि इतकी मजा येते ना. बापरे भारी आणि अजून थोडे टेबल खालीच आहेत कारण की आत्ताशीच 5 वाजलेले आहेत. तर सगळी अजून लोक येत आहेत. आणि भरल्यावर तर बापरे अजून एकदम भारी वाटणार आहे. आणि संध्याकाळचा व्ह्यू तर एकदमच भारी असणार आहे. पूर्ण मुंबई दिसणार आहे. आत्ता पण मुंबई दिसतेच पण ती नाईटच्या वेळेस तर एकदम भारी वाटणार आहे. सो फायनली आम्ही पोहोचलोय ॲट द टॉप. आणि असं वाटतं की फ्लोअरला पोहोचलो आणि मुंबई बघतोय आम्ही. सिलिंग पण इथून मस्त वाटते. आणि टेबल आहे ना हा चॉईस टेबल नाही आहे. म्हणजे चॉईस टेबल म्हणजे आपण जाऊन तिथे चॉईस करायचं आहे असं आपलं रिझर्वेशन नाही. 5 ते 6 माणसांसाठी आहे ना. आम्ही 4 आहोत आणि तिथे ऊन पण आहे. त्याच्यामुळे मग आम्ही इथे बसलेलो आहोत. आणि तिथे एवढं भारी वाटण्यासाठी कुठेतरी बाहेर आलोत. आणि आम्हाला मेनू कार्ड दिलेलं आहे. पहिलं ऑर्डर करतो. आम्हाला शिल्पाताई काय मिळालेली दिसलेली नाही आहे. तर श्रेयाने हाक मारली असती काकी म्हणून. पण काकी इकडे अवेलेबल नाही आहे. ती वाटते संडेला येते. काकी मिळाली नाही. त्याच्या अगोदर आम्हाला महागडे मेनू कार्ड आलेलं आहे. आता आम्ही चॉईस करतो. ऑर्डर देतो. खातो आणि थोडा फोटोंसाठी आम्ही थोडंसं हे करतो. सो पुढे पण बघत राहा. मजा तर मजा इथे घे. पाणी आहे ना पाणी. श्रेयान बघा कसं आमचा बघतोय. खूप तो हॅपी झालेला आहे. वा श्रेयान फुल खुश आहे. बघा अरे यार फुल खुश आहे. अर्धी ऑर्डर दिली अर्धी ऑर्डर दिलेली आहे. अर्धी ऑर्डर अजून आमचं सर्चिंग चालू आहे. आणि व्हेजिटेरियन माणूस बघा. आणि हा पाणी आहे ना पाणी हा फ्री पाणी आहे. इथे 350 रुपयाची पण बॉटल आहे. आणि फ्री पाणी पण आहे. फ्री पाणी प्यायलेलं काय वाईट आहे. हा बिस्लेरी सारखंच पाणी येईल. आणि हळूहळू हे बघा फुल पॅक होत चाललेलं आहे. अरे यार ॲम्बियन्स आहे ना खतरनाक एकदम. तर फर्स्ट आमची ऑर्डर आलेली आहे. काय मागवलं ते? वेगन नाचोस. साईलचं व्हेजिटेरियन. बाबा हा शुद्ध शाकाहारी आहे त्याच्यामुळे त्यांनी मस्त दिसतो. यम्मी दिसतो. हे ऑर्डर केलेली आहे. आता आमची ऑर्डर अजून यायची आहे चिकनची नॉनव्हेजची. आज मंगळवार आहे आमचा उपवास नाही. सो दुसरी ऑर्डर पण आमची आलेली आहे. कोरियन फ्राईड पनीर आणि हा चिकन. सो आता आमचं पण आलेलं आहे. आम्ही पण आता खाऊन घेतो. टेस्ट नंतर आम्ही तुम्हाला सांगतो कशी आहे ती. तर हा चिकन कोणता? कोरियन फ्राईड चिकन. एवढाच आहे पण किती 1100 रुपयाचं आहे. एक ऑर्डर 1100 पर पर्सन 2000. आणि आता राहिले 900 रुपये. आता 900 रुपयामध्ये दुसरी ऑर्डर करायची. एक्स्ट्रा पण खाऊ शकता. एक्स्ट्रा पे पण करू शकता. पण मिनिमम 2000 इथे आपल्याला भरावेच लागतात. त्याच्यामुळे हे 1100 रुपयाचं. आता नेक्स्ट काय येईल ते तुम्ही बघा नंतर. भारी वाटते ना खायला. टेस्ट ऑर्डर केलं ना आम्ही
टेस्ट अमेझिंग, एकदम भारी आहे. बापरे, चिव पण एवढं आवडीने खातो. हो बघा, आहे ना. आणि साईलचं मला एक आयटम आवडला नाही. कोणता रे साईल? नाव काय साईल? नाव काय? वेगन नाचोस. वेगन नाचोस. नाचोस, वेगन नाचोस. मजा नाही वाटली. भारी करून आणलेला आहे पण टेस्ट नाही आहे. जे आम्ही बाकी मागवलं ते खूप छान आहे. अजून आमची भरपूर ऑर्डर यायची आहे. म्हणजे इथे एक्झॅक्टली काय आहे म्हणजे कवर चार्ज असतो पर पर्सन 2000 रुपीज आणि तेच आपलं बिलमध्ये ॲड होतं. कमसे कम 2000 खायलाच टाकतो. म्हणजे असं आहे 2000चं एका माणसाचं असतंच आणि वरती पण आपण एक्स्ट्रा खाऊ शकतो. सो आता आमचं किती बिल होतं त्यामुळे आम्ही थांबून आणतात पहिला खाऊन घेतोय. ज्यूस मागवलेला आहे. हा कोणता भाऊ कोणता मागवला? पीच अँड वॉटरमेलन. पीच अँड वॉटरमेलन. पीच अँड वॉटरमेलन. आणि अजून एक ऑर्डर आहे. अजून एक ना अजून 2-3 भरपूर ऑर्डर्स आहेत. तुम्ही खाल त्या तुमच्यावर आहे. फक्त पे एक्स्ट्रा करावे लागते, बाकी काय नाही. साहिलचा वेज आलेला आहे. काय साहिल? कोणाचं? आपलं आहे काय? हे प्रॉन्स. हा शेजवान चटणी तुला आलेली आहे. हा प्रॉन्सचा आयटम बघा. अरे यार, वर बघ, मस्त मस्त टाकून आणलेलं आहे. काहीतरी आहे, मला पण माहिती नाही. यांनी मागवलं काहीतरी. क्रॅबचं मागवलं पण थोडं कच्चं असतं त्याच्यामुळे नको प्रॉन्सचं मागवले. असं भरपूर खाल्ले, आता पोट भरत आले. यार हे काय? हा हे वाटतंय मेथीसारखं वाटतंय. मेथीसारखं. हा नॅपकिन घे. काय गवतासारखं लागते, गवतासारखा. हां हे काय खाल्ला? गवतासारखं वाटतं बघा. नको, हा खायचा आयटम नको. हा मला गवत नको आहे. मी बोललो होती ही मेथी आहे, मला हसत होती. हा बोल, सांग परत. रिअल मेथीच आहे. हा मग ही आपली छोटी, आपली गावाकडली ना छोटी मेथी. छोटी मेथी खाल्ली म्हणून मी बोललो ना गवतासारखं लागते काय. गवतासारखीच लागली. आणि श्रीयूला हा आयटम खूप आवडला. तर आमचा अर्ध खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही आतमध्ये असं फिरत आहोत आणि फोटो काढण्यासाठी आणि रील्स बनवण्यासाठी. तर इथे बॅस्टिन नाव आहे ना, तर तिथे सगळ्यांचे असे नंबर लागलेले आहेत फोटो काढायला आणि आमचे फोटो काढून झालेले आहेत आणि इतकी मजा येते. बापरे, जामच मजा येते आम्हाला. एक नंबर आमची मुंबई. आणि हा वरली सीलिंग ना. सीलिंग नाही कुठे आलास तू? मुंबई बघतोयस त्याची माझ्या. अरे श्रियान कुठे आला? आमची मुंबई बघायला आला श्रियान. श्रियानला आम्ही कान पकडून मुंबई दाखवली नाही, श्रियानने डायरेक्ट मुंबई बघितलेली आहे. अरे यार श्रियान, लकी आहेस तू. आम्हाला ना गावातली पोरं ना मोठी मोठी काका लोक अशी कान पकडायची आणि आमची मुंबई दाखवायची आणि तू बघ डायरेक्ट बघायला आलेला आहे. फायनली लास्ट ऑर्डर आमची आलेली आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि हा आमचा ओहो, आमची ॲनिव्हर्सरी आज यादगार ॲनिव्हर्सरी आहे, बरोबर ना? यादगार ॲनिव्हर्सरी. पहिली ॲनिव्हर्सरी आमची अशी आहे की एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटला आम्ही आलेलो आहोत आणि इकडे सो परत एकदा हॅपी ॲनिव्हर्सरी. हा मस्त मोबाईलवर बसला आणि आता आमच्याकडे टाइम नाही राहिला, फक्त 15 मिनिट राहिलेत. फोटो काढले, रील्स काढले आणि ही लास्टची ऑर्डर आमची हेझलनट क्रंच. हे लास्ट ऑर्डर आमची स्वीट डेझर्टमध्ये हेझलनट क्रंच असं काहीतरी नाव आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगेल काय काय आम्ही ऑर्डर केलेलं ते आणि अजून कसं ते आता पहिलं खातो आणि मग जातो आणि मग तुम्हाला भेटतो. चला केक कट करा आता, म्हणजे केक
बेस्टियनचा केक उचला. तर आम्ही केक कापायला ह्याला घेतला ना, इकडे बसवला, कारण त्यांनी काही करून दिला नसता आम्हाला. तर आता आम्ही सुलभ करणार, खाणार आणि मग जाणार. आणि मस्त भारी वाटते आजची अॅनिव्हर्सरी. आजची अॅनिव्हर्सरी मस्त गेली आहे, एकदम भारी. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. एकदम भारी लागते. टेस्ट तुम्ही कधी इथे आलात ना तर नक्की हा ट्राय करा. खरोखर आम्ही सगळ्यांचे व्हिडिओ बघितलेले, सगळ्यांनी हेच सजेस्ट केलं आणि मी पण सांगेल की हे नक्की ट्राय करा. खरोखर छान लागते. कॉस्टली आहे पण टेस्ट पण भारी, एकदम मस्त आहे, एकदम मजा वाटते. किती कॉस्ट आहे? किती कॉस्ट आहे? 1450 रुपये काय? 1500 की 1450. 1450 की 1500 रुपये फक्त. हा फक्त. पण मस्त आहे, पण मस्त आहे. पण हा एकदा ट्राय करा तुम्ही. एक ट्राय करायला पाहिजे ना. आला खातो. आणि आता आम्ही, आमचा टाइम संपलेला आहे आता. फक्त 10 मिनिट राहिलेत. आता आमचं बिल येईल आणि आम्ही आता इथून जाणार. सो फायनली आमचं डन झालेलं आहे. खाऊन घेऊन सगळं डन झालेलं आहे. काढायचे आणि नारळामध्ये आमचं बिल आलेलं आहे. ही अर्धी इकडे कवटी आणि हा अर्धा इकडे खाल्लेला नारळ आहे. तर फायनली बिल पण आमचं एकदम स्वस्त झालंय. कट टू कट झालेलं आहे. कट टू कट तिघांचं बिल 258 रुपये फक्त वर एक्स्ट्रा झालेले आहेत. पर पर्सन कवर चार्जेस 2000 असतो आणि त्याच्यामध्ये ते आपल्या बिलमध्ये ॲड होतं आणि कंपल्सरी 2000 म्हणजे लागतात. तुम्ही खा अगर नका खाऊ पण एका मागचं 2000 द्यायलाच लागतात. सो आम्ही आमचं जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं. आम्ही पण जास्त नाही खाल्लं आणि बाकीचं आम्ही हा पार्सल घेतलेला आहे. उरलेला बाकीचा म्हणजे उरलेला पार्सल घेतलाय. आम्हाला केक नाही संपला. जीएसटी सकट एवढा बिल झाला 6258. आमचं मेन जास्त नव्हतं मागवलं. आमच्या मेनमध्ये उरला असतील ना पैसे. 2.5% जीएसटी लागले. मेनमध्ये आमचे पैसे उरलेले आपले. आपण सगळे मेनमधून मागवलेच नाही. 137 आणि 11 रुपये बस जीएसटी लागली फक्त. पण ठीक आहे, मजा आली खूप. आणि थोडे फोटो काढायचे राहिलेत आमचे. आता पूर्ण अंधार पडलेला आहे. तो आता चालू आम्ही. मस्त खाऊन पिऊन झाले. आता आम्ही चाललोय आणि हा आहे वर स्विमिंग पूल आणि तो आम्ही बघायला आलो. आणि इथे श्रीला अलाव नाही आहे त्याच्यामुळे निकेश थांबलेला आहे तिथेच. आणि हे साहिल भाऊ तर काय चाललंय काय माहिती. कुठे ओ भाऊ? विजय निकेश आणि शिव बसलाय खालीच थांबले ते. मस्त भारी वाटते एकदम. सगळे सलमान 2-3 वेळा मेन शिल्पा शेट्टी आम्ही लास्ट वीक मध्ये. हा आमचा प्रॉब्लेम झाला होता. बर्थडे होता. कधी होता? फक्त अशोक शराफ आले नाहीत, बाकी सगळे आलेले आहेत. बापरे, थँक्यू. हा काय? अरे तर आमची अॅनिव्हर्सरी जी कधी इमॅजिन पण आम्ही नव्हती केलेली अशी सेलिब्रेट झालेली आहे. मस्त डेट वर गेलो आणि खूप 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 मस्त मजा आली. आता भूक लागली. हा आणि यायची इच्छा नव्हती. आमचं टायमिंग म्हणजे असं जे बोलतात काही टाइम झालं की काय बोलतात की बिल आणतात जा म्हणून उठवतात. असं काहीच नाही. आम्ही 7:45 वाजेपर्यंत थांबलो. आमचा 7चा टाइम होता. आम्ही 7:45 वाजेपर्यंत थांबलो. एकच झाला की आमची बॅटरी लो झाली, फोन स्विच ऑफ. त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो. चार्जर पण न्यायला विसरले आणि काहीच नव्हतं माझ्याकडे. त्यांच्याकडे पण नव्हतं. ते म्हणजे चार्जर द्या आम्ही चार्ज करू. आणि ते आमचे अर्धे फोटो राहून गेले. नाही त्या लोकांनी आम्हाला असं काय बोलले पण नाही की तुम्ही जावा तुमचं टायमिंग झाले काय नाही. आणि संध्याकाळी इतकी मजा वाटत होती ना. संध्याकाळी एवढं भारी वाटतो ना यार, मस्त. पण तुम्हाला स्लॉट घ्यायचा असेल ना तर 5 ते 7च घ्या, कारण डे पण बघायला भेटतो, नाईट पण बघायला भेटते आणि सनसेट पॉइंट पण बघायला भेटतो. आणि एकदम भारी वाटतो. बाहेरचा माहोल ना एकदम संध्याकाळ झाली ना सगळं भरलेलं असतं. रात्री जेव्हा नंतर आम्ही 7:45 पर्यंत होतोच तेव्हा जास्त माणसं नव्हतीच ना. सगळं बहुतेक टेबल रिकामे होते. हा तेव्हा रिकामे होते. पण स्लॉट तुम्हाला घ्यायचा असेल 5 ते 7चा घ्या. आणि स्विमिंग पूल जवळ आम्हाला नंतर सोडले. आम्ही 7 नंतर सोडतात. आम्ही जेव्हा एंट्री केली 5ला तेव्हा आम्हाला सोडले नाही. आणि तिकडे गेलो आणि आमचा मोबाईल बंद स्विच ऑफ झाला. त्याच्यामुळे काय व्हिडिओ पण बनवायला मिळाले नाही. माझा तर एक पण फोटो नाही, कारण नॉट अलाउड.
चाइल्ड नॉट अलाउड. ह्याच्यामुळे मला खाली राहायला लागलं. आणि त्याला मी घ्यायला आली तेवढ्यात मोबाईल स्विच ऑफ झाला. मग काय जाऊ दे, मूड ऑफ झाला. आम्ही पण तिथे मस्त मजा केली. आमच्यापेक्षा जास्त मजा आमच्या तिसऱ्या मेंबरने केलेली आहे. तुला केक कसा वाटला खाऊन? केक तुम्ही नक्की घ्या. थोडा कॉस्टली आहे, 1450 किंवा 1500 आहे. तो मी बिल पण बघितला ना व्यवस्थित, पण केक एकदम भारी आहे. केक घ्या. आणि तो चिकन कोणता? कोरियन फ्राईड चिकन. हे दोन नक्की ट्राय करा. इंडियन फूड नाहीये ते, कोणतं फूड होतं म्हणजे ते मलेशियन म्हणजे कॉन्टिनेंटल बोलता येईल ते फूड. आणि असं खायला पण कधीतरी हे फूड खायला पाहिजे, कंटिन्यू इंडियन फूड. आणि आम्ही सध्या ना हल्दी म्हणजे आता सध्या आपण गोव्यापासून काय करतोय, हे सगळं ताज पासून आम्ही सगळं वेगवेगळं ट्राय करतोय. आम्ही इंडियन फूड कमीच खातोय. आणि आता असं झालंय, तेव्हा भरपूर आम्हाला झालेलं खाता वेळेस की काय खाऊ. आमचं थोडंफार उरलं पण आम्हाला ते जास्त झालं. आणि आता आम्हाला भूक लागली. आता 9:30 वाजलेले आहे आणि आता आम्हाला. आणि असं नाही, जर तुमचं जर राहिलं शिल्लक जर राहिलं ना तर ते टाकून देत नाही, ते पार्सल देतात. आमचं यांचं भाऊंचं एक राहिलेलं आहे काय ते नाचोस, त्यांनी नाचोस त्याचे राहिले ते आम्ही पार्सल घेऊन आलो. पण मस्त वाटला. एक्सपिरियन्स आमचा तरी एकदम भारी होता. आणि असं इच्छा आहे की सेकंड टाइम पण जावं. पण निकेश म्हणते सेकंड टाइम एका ठिकाणी मजा नाही येणार आहे. आता बस झाले फोटो वगैरे. राहून गेलेले आहेत. दोन फोटोंसाठी 2000 रुपये पर पर्सन भरून 4000 रुपये आणि 6000 रुपये भरून जायचं. सो नको, आता दुसरं कुठेतरी ट्राय करूया. पण मजा आली, भारी होता. आणि कार पार्किंगचं बोलायचं तर कार पार्किंग तर मी तर बोलले आम्ही 4:30ला पोहोचलो, 4:15 4:30ला पोहोचलो. आणि जर कट टू कट जर तुम्ही कार पार्किंग तुम्ही स्वतःच जाऊन करा, मी तर तेवढे पैसे तुमचे पण वाचतील. हा, तिकडे 35 रुपये आणि आमचे 60 रुपये घेतले. 4 तास झाले 60 रुपये घेतले. आणि असे 200 रुपे घेतात त्यांनी पार्क केली. त्यांनी पार्क पण एवढंच की आपल्याला डायरेक्टली गाडी आणि डायरेक्टली गाडी आपल्याला हा, फक्त तिकडे जावं लागतं गाडी पार्क करायला. काय त्यात काय एवढं. आणि मजा वाटली रात्री यायची. या भावाची तरी यायची इच्छाच नव्हती. मजा वाटते. आता थांबून करणार काय, मोबाईल स्विच ऑफ, तिथे थांबून काय करणार. बघायचं ते बघितलं. फोटो तर आले पाहिजे वेगवेगळे. फोटो नाही, काय नाही. सो आता आलो आम्ही. आणि आता यांना सोडणार आणि आता आम्ही जाणार घरी. आणि मज्जा आली खूप. आणि फूड पण जेवढे आम्ही हे मागवलेले काय आपले डिशेस मागवलेले मस्त होते, चांगले होते. म्हणजे टेस्टी सगळे होते, चांगले यम्मी होते. आणि टेस्ट पण भारी होती. फक्त एकच भाऊने मागवलेले ते म्हणजे होतं सगळ्यांनी तर 90% लोकांनी डेकोरेशन भारी होतं. सगळे लोक तेच सगळ्यांच्या टेबलवर असायचं ना. काय ह्याने घेतलेलं ना, नाचोस, वेगन नाचोस. हा, सगळेजण ते मागवायची. पण नाही मजा नाही वाटली. टेस्ट प्रेफर करते म्हणजे कोणाला कसं आवडते. आम्हाला तर नाही आवडलं तिघांना पण ठीक आहे. बाकी सगळं छान होतं. अजून काय भरपूर आहे. अजून एकदा कॉस्टली आहे ठीक आहे, पण एकदा तरी जाऊन या आणि असा एक्सपिरियन्स घ्या. तर बोले सो आता जातो घरी. तर आणि घरी काय आमचं सेलिब्रेशन वगैरे काहीच नाही आहे. आता फक्त मध्ये भूक लागली तर आम्ही खाणार आहोत. तर काय भाऊ काय बोलताय? साईला काहीतरी बोलायचं. असं झालं की हे भाऊ होते सोबत म्हणून आम्ही गेलो. ऍक्च्युली मी तिथं बसून असं यांना थोडे प्रश्न विचारणार होतो, कारण यांची अॅनिव्हर्सरी आहे. तर एकमेकांना किती समजतात, किती आवडी निवडी यांना माहिती आहे. पण यांचं काय झालं की यांना बोलतात की जे पण शूट करायला पाहिजे, पण तिथे यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि चार्जर मेन गोष्ट निघाला नाही. तर कारण मागच्या वेळेस कसा मस्त बोलला होता एकदम यार, एक नंबर. अरे हा बर्थडेला आता अॅनिव्हर्सरीला काहीतरी बोलतोय. मी काय बोलत नाही. मी फक्त आता बघतोय की हे किती अंडरस्टँडिंग आहे आणि यांना काय माहिती आहे एकमेकांबद्दल जास्त. तर मी 2-3 प्रश्न विचारतो. आता मी पहिले वहिनी तुम्हाला विचारतो. ठीक आहे. तर आता निकेशला आवडतो क्रिकेट, त्याचा आवडता प्लेयर सांगा कोणता आहे? विराट कोहली. मी 1990 आहे, म्हणजे माझ्या माहितीतला तेंडुलकर. मी त्याला बघत आलोय पहिला. पण तू बोलतोस ना की मी त्याला बघत आलोय. माझा तेंडुलकर आहे, सगळ्यांचाच तेंडुलकर आहे. मी पहिल्यापासून त्यालाच बघत आलोय. हे रॉंग उत्तर झालं. झाला इकडे 0. मी निकेशला प्रश्न विचारतो. निकेश पण 0. तर वहिनींचा हा बोल काय डेस्टिनेशन, फेवरेट डेस्टिनेशन किंवा फेवरेट प्लेस? सिंगापूर. बरोबर ना? आहे पण नेले ना मला त्याने अजून घेऊन नाही गेलो. जायचं आहे. दोघांचं पण ते फेवरेट आहे. आमचं लग्न आधीच ते आहे झालेलं. आता स्कोअर झालाय 1-0. आता मी दुसरा प्रश्न विचार. फायनल सेकंड 2च प्रश्न. हा चालेल नाही असेल 3 कर. 3 आता मी दुसरा प्रश्न विचारतो. तर याचा फेवरेट चित्रपट सांगा. आय डोंट नो. तरी पण त्याला तसे पण मोस्टली तुला कुठल्या आवडतात की लव्ह स्टोरी? हॉलिवूड. ना लव्ह स्टोरी वाले आवडतात. म्हणजे पहिला मी तो
कुठला पिक्चर बघितलेला हा ह्याचा रे मला नाही माहिती. तुषार कपूरचा बघितलेला मला तो गायब. तुषार कपूर आणि करीना कपूरचा तो आवडलेला. मुझे कुछ कहना. हा मुझे कुछ काही नाही तो मला आवडायचा तेव्हा आणि पिक्चर. जेव्हा आमचं लव होणार होतं तेव्हा ते रमया मस्त व्हायचं तर कोण हा, गाणी जीने ते- लगाओ, जीने हा, ते लगाओ. त्याला लय आवडीचं होतं. ते सारखं तेच गाणी बघायचं पण आता बोलायचं तुमचा जीने स्कोर झाला लगाओ. 0. परत एकदा मी जिंकलो चल मी जिंकलो असं नाही मग त्यात जाऊ काय दे. कारण तर त्याची आता आवड मी दुसरा निवड प्रश्न मी माहिती याला आहे. विचारतो जण काय हा. विचारू आता. बहिणींची लिपस्टिक हे सांगा. हा? शेड रेड नायका रेड नायकाची ते मला माहिती रेड आहे. सांगा. नाहीये, हा रेड कलर नाही. हा फेवरेट कलर आहे माझा नायकाचा पण हा रेड कलर नाहीच हा आहे. थोडासा इकडे तिकडे रेडला पण नायकाची. बघा 0-0-0 0 ना 1 2 0 अशा तऱ्हेने स्कोर होतोय 2-0. शेवटी काय पोरच जिंकतात. पोरं कुठलाही जिंकतात. game असू द्या. मग बरोबर प्रत्येक मुलाच्या मागे मुलीचा हात असतो हातातली मी आहे. जाऊ दे एखादी चांगली गोष्ट सांगायचं त्याच्याबद्दल की तुम्ही त्या लव्ह मॅरेज केलं तुम्हाला काय आवडलं त्याच्याबद्दल किंवा आता काय आवडतोय. आवडायचं म्हणजे तेव्हा असं म्हणजे आवडलं की शांत आहे आणि म्हणजे जेव्हा तो डायरेक्ट ऑन दी स्पॉटच बोललेला मला लग्न करशील काय. हा हात On the तिच्या spot मारूया असं कोण बोलतो? हा विचार त्याला पण म्हणजे पहिला बघितला असेल आमची भेटला फ्रेंडशिप असेल होती. पाठी आला असेल म्हणजे आमची दोन वर्ष फ्रेंडशिप होती त्याच्यानंतर आम्ही भेटलो एक दिवशी असं असं झालं झालं. डायरेक्ट असं आणि माझं पण डायरेक्ट नाही. डायरेक्ट नाही हा तिच्या मारूया आणि नंतर हा 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 झालं. म्हणजे शांत आणि स्वभाव आवडलेला मला. सो ब्लॉग मोठा होत चाललेला आहे. असं तर ते आज आता आम्ही अॅनिव्हर्सरी आहे म्हणून मोठा होत चाललेला आहे पण इंटरेस्टिंग ब्लॉग आहे नक्की बघत राहा अजून थोडा पुढे. आणि काय नाही बस एवढंच मला आवडलं आणि आता थोडा थोडा तो चेंज वाटतोय मला. आता कसं जबाबदारी आलेली काय आहे नाही, एवढ्या मोठ्या जबाबदारी. जबाबदारी आलेल्या आहेत. सो आज इथेच आजचा ब्लॉग एंड करतो. सो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट स्वीट ड्रीम शबा केर शुभरात्री. Bye. लाईक सबस्क्राईब ते पण बोल. आणि हा हे तर मी बोलतच नाही आता जे नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि like ब्लॉग करा. आवडत असतील तर लाईक करा आणि आजचा ब्लॉग आमचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा तुम्ही लोकांनी नक्की जावा. सो गुड नाईट. बाय.